हा सांगणार आहे का आपल्या मुलींना की हे करू नका, असं वागा, तसं वागा? हा, मला तर एक कळत नाही, एवढी अरेरावी येते कुठून? कोण शिकवत असेल ग याला हे सगळं? नाही, त्याच्या आईचे आजी आजोबांचे संस्कार आपण बघितले, पण त्याच्या मेलेल्या बापाचे संस्कार आपल्याला कुठे ठाऊक आहेत नाही का? आपण कुठे विचारली आहे त्याची माहिती? आपल्याला काहीच माहित नाही त्याच्याबद्दल, आणि आपण आकाशला बोलीवर चढवायला निघालोय. बहिणी, चिंता वाटते मला. काय म्हणायचंय तुम्हाला नक्की? अगं त्याचा बाप गुंडा मवाली असला तर? त्याचे गुण उतरले असतील ना त्याच्यात? नाही नाही, आपण आता मुष्टी हळद द्यायला जाणार आहे ना, तेव्हा या सगळ्याचा हिशोब करूया. मी स्पष्ट आणि बरोबर सरळ सरळ विचारणार आहे. त्याचा मेलेला बाप कोण होता, काय करत होता, सगळी माहिती विचारणार आहे. उद्या तुमचं लग्न होणार, तू माझी सून होणार. पण एका महत्वाच्या विषयावर बोललोच नाही आपण. कोणता विषय? हो, तुझा नवरा, पहिला नवरा. कोण होता तो, कसा होता, नेमकं काय काम करत होता, त्याचा स्वभाव कसा होता, तुमचं जुळत होतं की नव्हतं, आणि मुळात काय करताय जयश्री ते तुम्ही? उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे, आणि आज तुम्ही तिला तिच्या भूतकाळाविषयी काय विचारताय? तोही असा भूतकाळ ज्याची तुखरी खोल जखम अजूनही आमच्या मनात आहे. तुम्ही घरातल्या मोठ्या, कुठे कधी कसं काय बोलायचं याचा भान तुम्हीच ठेवलं नाही तर बाकीच्यांनी काय करायचं? तुमच्या मनासारखं व्हावं म्हणून आम्ही वाटेल ते करतोय, आणि तुम्ही मात्र इथे येऊन आमच्या कार्यक्रमाचा विरस करता. मी इथं माझ्या सुनेशी बोलायला आले होते, पण आता असं वाटतंय की लग्न होईपर्यंत मला तिच्याशी कोणी बोलूच देणार नाहीये. ठीक आहे, चला माणसं. सुशीला, काय होतं? बस बस तू बस. आई, अगं काय झालंय? घे पाणी, घे तू. अगं कुठे काय 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 नाही झालंय मला. चला चला चला, आपला कार्यक्रम सुरू करूया. ठेव ग, चल चल, बस बसू, चल बस, हळद लावूया, बस. काही नाही झालं बाळा, बस, चला. इराची आई हळद लावायला घेते. हा, इथे ठेवा. हे बाळा जरा आत घे, अजून जागा राहू दे यायला जायला. थोडं तिकडे, थोडं तिकडे, बस. तिथल्या खुर्च्या सगळ्या साफ आहेत का बघ सनी, नीट सगळं लावून घे. मला कुठलाही कॉम्प्रोमाइज नको आहे. आपल्या आकाश सरांचं लग्न आहे, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती. ठीक आहे बेबी? हे बाळा, हा बेबी, खाली या, लवकर खाली या. काय काय झालं? तुम्हाला सांगितलं होतं ना फटाके नाही ठेवा म्हणून. कुठे आहेत ते सांगा मला. फटाके आणलेत आपण. आणलेत म्हणजे? हा ते एक मिनिट, काय झालंय? हो काही नाही, मी बेबींकडे फटाके दिले होते ठेवायला, पण आता ते आठवत नाही त्यांना कुठे ठेवले काय वगैरे.
अहो फटाके ना, मी माझ्या माणसांना सांगितलं होतं ते फटाके मागच्या रूम मध्ये ठेवायला, पण त्याचं काय झालं, त्याच्याच बाजूला जेवण करायला घेतलं. सो म्हटलं फटाके, फूड प्रोडक्ट्स आणि गॅस वगैरे सगळं एकत्र नको असायला, म्हणून मीच तिथून हलवायला सांगितलं. अच्छा अच्छा. हा एक्झॅक्टली, मी पण तेच म्हणणार होतो. हो का? स्वागताच्या तयारीचं काय झालं ते, आणि पार्किंगचं काय? पार्किंगची सोय झालेली आहे. 100 गाड्या पार्क होतील एवढी जागा तयार आहे. आणि हो, स्वागतासाठी जी माणसं उभी होती ना, त्यांना मात्र मी घरी पाठवल्या. काय? का? त्याचं काय सर, आपले जे गेस्ट येणार आहेत ती आपली घरची माणसं आहे, जवळची माणसं आहे, तर त्यांच्या स्वागताला घरच्या माणसांनी उभं राहावं असं वाटतं. त्यांनी कसं एक पर्सनल टच मिळतो, एक बॉन्ड क्रिएट होतो म्हणून. हो हो, कळतंय मला तुमचं, बरोबर आहे, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. पण आत्ता वेळ कोणाकडे आहे? तिकडे जाणार कोण? अहो तुमच्याकडे आहे वेळ, तुम्ही जाणार तिथे. सर, अवनी मॅम आणि भास्कर सर ऑलरेडी तिकडे गेले आहेत आणि स्वागत सुरू सुद्धा झालंय. तुम्ही सुद्धा त्यांना जॉईन करा. इथलं सगळं काम आहे ते मी आणि बेबी सांभाळू ना. आम्ही बघतो जा. आर यू शुअर? आय एम व्हेरी शुअर. सर कसं आहे, तुमच्या भावाच्या लग्नात खरं तर मी तुम्हाला एकाही कामाला हात लावू दिला नसता, पण आता लास्ट मुवमेंटला आपण सगळेच मिळून वाटून काम करतोय, त्यामुळे निदान स्वागत आला तरी जा तुम्ही प्लीज. ओके, आणि थँक्यू. माय प्लेजर.